नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही जरी बी-एडचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, न स्किप करता. मित्रांनो काल 14 ऑगस्ट रोजी बी-एडची जी फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती फायनल मेरिट लिस्ट पोर्टलवर पब्लिश करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आणि नॉन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे आउटसाईड ऑफ महाराष्ट्र जे कॅन्डिडेट असतील अशा दोन लिस्ट आलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर ज्यांना फायनल मेरिट लिस्टमध्ये जागा मिळालेली नाही, ज्यांचं काही रिझनमुळे हे फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांची सुद्धा एक वेगळी मेरिट लिस्ट तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर या बघा, इथं 14 ऑगस्ट रोजी या मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आलेल्या आहेत. तुम्हीही तुमचं नाव सर्च करून चेक करू शकतात की तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये आले आहेत की नाही मित्रांनो. तर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर तुम्हाला आता कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेज निवडायचे आहेत मित्रांनो. तर कशा पद्धतीने या कॉलेज तुम्ही निवडू शकता तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बघा मित्रांनो, या पोर्टलची लिंक मी आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट हे लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. यात तुम्हाला काय करायचं, इथं खाली बघा ऑप्शन शो होईल, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. प्रोसीड टू ऑप्शन फॉर्म हा पर्याय क्लिक करा, तुम्हाला जरी ऑप्शन फॉर्म भरायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा ऑप्शन फॉर्म उघडलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर त्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये डिस्ट्रिक्ट जे येत असतील, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा मित्रांनो. आता सिलेक्ट स्टेटसमध्ये तुम्हाला दिसेल की गव्हर्नमेंट, त्यानंतर गव्हर्नमेंट हेड, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट हेड कॉलेज, त्यानंतर हेड मायनॉरिटी, त्यानंतर अनहेड मायनॉरिटी. तर अशा भरपूर ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑलरच राहू द्यायचं मित्रांनो, कारण तुम्ही याच्यापैकी कुठलाही एक ऑप्शन जरी सिलेक्ट केला तर तुम्हाला कमी कॉलेज या शो होतील. त्यामुळे ऑल राहू द्या. त्यानंतर सिलेक्ट मीडियमही ऑल राहू द्या आणि कॉलेज टाईपमध्येही ऑल राहू द्या मित्रांनो. त्यानंतर सर्च कॉलेज या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मी माझं कॉलेज जे तर ते कॉलेज सर्च केलेले आहेत मित्रांनो. आता तुम्हाला जे कॉलेज निवडायचे तर काय करायचं आहे, त्या कॉलेजच्या समोर तुम्हाला यायचं आहे आणि टिक यावर क्लिक करून घ्यायचे. समजा मला ही जी कॉलेज निवडायची तर हिच्यासमोर आता मी टिक करायचं आहे मित्रांनो. याला टिक केल्यानंतर अजून ज्या कॉलेज निवडायच्या असतील त्या कॉलेज तुम्ही अशा पद्धतीने निवडू शकतात. त्यानंतर अशा पद्धतीने कॉलेज जरी तुम्ही सिलेक्ट केला तर या कॉलेज ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, तर ॲड सिलेक्ट ऑप्शन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही सक्सेसफुली त्या कॉलेज तुमच्या आता ॲड झाल्यात. बघा या कॉलेज तुमच्या शॉर्टलिस्ट पर्यायामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्हाला आणखी जरी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे कॉलेज ॲड करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इथं डिस्ट्रिक्ट चेंज करून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ मी धुळे होता, आता नंदुरबार करून घेतो. इथं नंदुरबार केल्यानंतर सर्च कॉलेज या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो. सर्च कॉलेज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता नंदुरबार डिस्ट्रिक्टच्या ज्याही बी-एडच्या कॉलेज आहेत तर त्या बी-एडच्या कॉलेज तुमच्यासमोर शो होऊन जातील. त्याही आपण जशा मागच्या वेळेस मागच्या कॉलेज ॲड केल्या तशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाले तुमचे सगळे आता कॉलेज ॲड झालेले आहेत. आता तुम्हाला या कॉलेजांना प्रिफरन्स नंबर द्यावा लागेल, जसं की अनुक्रमांक 1, अनुक्रमांक 2, म्हणजे कोणती कॉलेज तुम्हाला फर्स्ट पाहिजे, कोणती सेकंड पाहिजे, असा प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या डाव्या बाजूला दिसत असेल सेट प्रिफरन्स या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. सेट प्रिफरन्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही तुमचं कॉलेज प्रिफरन्स करू शकतात. यात बघा आता सेट प्रिफरन्स समोर सेट प्रिफरन्सच्या खाली चेकबॉक्स तिथं असेल तर चेकबॉक्सवर तुम्ही अनुक्रमांकाने क्लिक करा. उदाहरणार्थ मला जरी इथून ज्या कॉलेजला मला 1 नंबर द्यायचा आहे तर त्या कॉलेजला मी 1 नंबर देऊ शकतो मित्रांनो. तर बघा मी इथं आता प्रिफरन्स हे देऊन देतो मित्रांनो. आता एक्झाम्पल मला जरी याला प्रिफरन्स द्यायचा आहे, या कॉलेजला 1 नंबर, तर त्याच्यावर 1 नंबर क्लिक करेल. बघा इथं 1 नंबर आला. त्यानंतर 2 नंबर मला जरी क्लिक करायचं असेल तर पुढच्या कॉलेजला तुम्ही असं प्रिफरन्स देऊन द्या मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने माझे प्रिफरन्स हे दिले गेलेले आहेत मित्रांनो. प्रिफरन्स दिल्या गेल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही आता बघू शकता तुमच्या कॉलेज जे आहेत तर त्या प्रिफरन्स वाईज इथं आलेल्या आहेत मित्रांनो. तरी तुम्हाला काही या प्रिफरन्स वाईज कॉलेज आले नाही तर तुम्ही पुन्हा सेट प्रिफरन्स आणि तिथं रिसेट प्रिफरन्स करून नवीन प्रिफरन्स देऊ शकतात. आता हा जो ऑप्शन फॉर्म आहे तर तो मला कन्फर्म करायचा आहे. त्यासाठी मला हा टर्म्स आणि कंडिशनच्या चेकबॉक्सवर क्लिक करावा लागेल मित्रांनो. टर्म्स आणि कंडिशनच्या चेकबॉक्सवर क्लिक करण्यापूर्वी एकदा व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. त्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ते तुम्हाला सांगेल की तुम्ही कन्फर्म करताय, तर कन्फर्म या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म किंवा कॅप राऊंडचा फॉर्म हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे मित्रांनो. याची प्रिंट आउटही तुम्ही घेऊ शकतात. प्रिंट आउट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही याची प्रिंट आउट घेऊन सेव्ह करून घ्या मित्रांनो.
तर अशा पद्धतीने तुम्हीही बी एडचा ऑप्शन फॉर्म भरू शकतात घरी बसून अगदी तुमच्या मोबाईलमधून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.